वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद बाबा की जय। आनंद रामदास बाबा की जय। संतन की जय। पहा, आज आषाढी एकादशी, त्यानिमित्त आपण सर्व इथे जमलेलो आहात। अगोदर एकादशीचा अर्थ सांगते की पहा, एकादशी म्हणजे काय। तसं पाहिलं तर एकादशी आवाज आहे ना शक्य आवाज बारीक आहे ना। अगोदर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पहा, एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जो विवेक असते तो जागृत करणं, हे संताचं सद्गुरूचं कार्य आहे एकादशी। मग एकादश मागे पुढे एक एक कीजे ऐसा विवेक जो जाणीजे त्यास एकादश म्हणीजे। पहा, मागे पुढे एक एक कीजे म्हणजे 10 इंद्रिय 11 मन म्हणजे 11 मन, तर ते एक एक कीजे म्हणजे मागे उभा पुढे उभा आणि आपण मध्यभागी काय नाही। संत सद्गुरू असे करतात आपल्या जीवनामध्ये आणून की आपली जी वृत्ती आहे ती वृत्ती अधोगतीला न जाता ती ऊर्ध्वगतीला करता। म्हणजे करी वृत्ती जो वृत्ती तो संत जाना, म्हणजे वृत्तीच्या मागे, कारण जीवाच्या ठिकाणी तो भगवंत वृत्तीच्या मागे आहे। मग तो वृत्तीच्या मागे असणारा भगवंत संताच्या सद्गुरूच्या रूपाने येऊन ती वृत्ती मागे असून आपल्याला पुढे करते आणि त्यास एकादश म्हणजे। त्याला काय म्हणतात, करी वृत्ती जो वृत्ती तो संत जाना। बाबा प्रत्येक सत्संगातून आपल्याला काही ना काही आपल्याला ज्ञान पाजतच असता, पण तरी आपल्याला लवकर कळत नाही। जसं जसं आपण नाम घेऊ तसतशी आपली अवस्था, तसतसं पुढे आपलं ज्ञान पुढे जात असते। पहा, सावध झालो आलो हरीच्या जागरणा, होते पापाडे ते गेली झोप उडोनिया, तुका म्हणे बैसले मूळ ठाया, ओल छाया कृपेची। तुकाराम महाराज म्हणता की बाबा रे सावध झालो। जगत वंदनीय तुकाराम महाराज त्याच कोटीचे आमचे श्रीपाद बाबा आणि प्रेमदास बाबा की सावध झालो। आज आम्हाला याचा अर्थ कळला। 27 वर्ष झाले आम्ही नाम घेऊन राहिलो, तर हळूहळू जशी आमची उन्नती होते तसं आम्हाला काय करत असते तर तो अर्थ कळत असते की सावध। आम्ही कोणत्या ठिकाणी आम्ही बेसावध होतो की आम्ही आता सावध झालो। तुकाराम महाराज म्हणता की आम्ही आता सावध झालो। मग सावध काय झालो, तो अनादी कालापासून हा जीव काय होता तर अज्ञानामध्ये तो गुंग झालेला होता। त्याच्या ठिकाणी काय होता, भ्रम होता, कारण अविद्या होती। अज्ञानाच्या निदा घोरत होतो बदा तो स्वरूपी चैला की। अरे बाबा मी तर घोरत होतो, एवढा घोरत होतो मी माझ्याच पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जठरे, पुनरुपी शयन, पुन्हा या योनीतीन त्या योनीतीन या योनीतीन फिरत आखरी काय आहे तर मनुष्य देह। मग या मनुष्य देहामध्येही अशा संताची आणि सद्गुरूची जर जोड झाली नाही तर पुन्हा तो जीव काय होते तर या 84 लक्ष योनीत होते। का होते तर आम्ही सावध होत नाही। मग सावध करणारं कोण असते तर आम्हाला संत किंवा सद्गुरू, आणि सावध करणाऱ्याला संत किंवा सद्गुरू म्हणतात। कारण सद्गुरू वाचून सापडेना ते सोय, धरावे ते पाय आदी। कारण प्रत्येक वेद
वेद कारण वेद जाणू गेला तो पुढे मौनावला आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अरे बाबा, माझं जे गुह्यातलं गुह्य, जे सोलीव जो गाभा आहे, कारण पंढरीच्या पांडुरंगाला लाखो लोक समुदाय जमलाशील, पण भगवंत म्हणते मी इथे आहे. कारण जेथे माझे नाम घोष बरवा करीती माझा. अरे बाबा, माझं नाम माझ्या संताचं सद्गुरूचं, कारण माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव आपणची होय देवगुरु. अरे मीच नटलेला आहे. कारण अर्जुनाचे आमिषे, भगवंत म्हणते अर्जुनाले, बाबा रे मीच नटलो अर्जुनाचे आमिषे आपणची दिशे आणि बाहेरून नटीला उद्देशे बोलिले देव. अरे बाबा, मी बाहेरून फक्त नटलो, दोन झालो, नाही तर तुम्ही आणि मी एकच, बाबा आणि तुम्ही एकच. मग आपणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. कारण आमच्या ठिकाणी जे अज्ञान अविद्या होती, कारण अविद्येच्या निदा आम्ही विश्व स्वप्नाची या धंदा आणि भोगीत होते प्रबद्धा होता. म्हणजे जो भोगीत होता पुन्हा पुन्हा तो जीव त्या अविद्येमध्ये पुन्हा लेकरं करणं, पुन्हा लग्न करणं, पुन्हा या योनीतीन, पुन्हा त्या योनीतीन, तो भोगीत होता प्रबद्धा. आणि तो चेईला की सावध झालो. मी माझ्या संताच्या सद्गुरूच्या कृपेनं मी आता काय झालं तर सावध झालो. मी आतापर्यंत काय होतो तो झोपलेलो होतो. मग कुठे झोपलेलो होतो तर आम्ही गाढ झोपले होतो. बाबा हमेशा सांगतात की तुम्ही जागृती, स्वप्ना, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी. तर मग ते सुषुप्ती आहे, त्या सुषुप्तीमध्ये आम्ही गाढ झोपलेलो होतो. मग जागे करणारं कोण आहे आम्हाला? एका संता वाचून प्राप्ती नाही. कारण त्याची प्राप्ती कितीही देवदेवता भजले, देवांतरीशी भजावं तर तुम्ही देवतुष्ट तिलं, पण मी प्राप्त होणार नाही. कारण तोच देव संताच्या सद्गुरूच्या रूपानं नटला, म्हणून आम्हाला तो महाबोध कळाला. कारण बोध होता क्षणिक मी प्रबळ होतो. काना वचनाच्या भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवन ऐकुजो. बाबा रे, जो माझ्या संताचे सद्गुरूचे कानात शब्द पडता क्षणिक, एवढी पावर, एवढी शक्ती, एवढी नामामध्ये पावर आहे. म्हणून संत तुकोबाराय म्हणता की बाबा रे, नामाशिवाय राहू नको. नामाशिवाय कोणीच समजा भगवंत म्हणता की बाबा रे, नाम आल्यानंतर, या जन्माला आल्यानंतर तू नाम घे आणि मला पावन होय. कारण तोच देह काय होते पवित्र त्याचा होते. मग त्याच्याच ठिकाणी तो काय होते, कारण कल्पना अविद्या तेने झाला जीव. तर हा जीव, कारण बाबा तुमच्याशी या देहाशी खेळून नाही राहिले, तर तुमच्या जीवाशी खेळून राहिले. तुमच्या ठिकाणचा जो जीवपणा आहे त्या जीवपणाशी तुमच्याशी खेळून राहिले. जसजसं आपण नाम घेऊ तसतसा, कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन नाशे जीवपण भव रोग. अरे दिले इंद्रिय हात आणि पाय, डोळे मुख बोलाया वचन, जेनी दू जोडीची नारायण नाशे जीवपण भव रोग. तुमच्या ठिकाणी हा जन्म मृत्यूचा अनिवार्य चक्र सुरू आहे जीवाच्या ठिकाणी. हे कोणत्याच योनीत संपलं नाही. फक्त तुम्ही इथे जे बसलेले आहे त्यांचं मात्र संपलेले आहे, हे मी अनुभवानं सांगते. कारण अनुभव आले माझ्या अंगे, ते या जगात येत असे. तुका चाखोनी सांगे अनुभव आले माझ्या अंगे. कितीही पाठ केलं तरी मी त्याला सापडणार नाही. तोंडभरे विचारा आणि अंतःकरणी विषयाच्या थारा, नातुळे धनुधरा त्रिशुद्धी मी. अरे बाबा, तोंडभरे विचारा, हे पूर्ण एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, जे काही ग्रंथ, श्रीमद भागवत जरी पाठ असले, पण तिन्ही लोक जरी शोधत गेला तरी मी त्याला सापडणार नाही. का नाही? तर तुला खऱ्या संताची सद्गुरूची तुला जोड झाली नाही, तर तू सावध झाला नाही. तुझ्या ठिकाणी तू त्या सुषुप्तीमध्ये गाढ झोपलेला आहे. तरी जीव आपल्याला, जरी आपण जागृतीमध्ये दिसत असलं तरी जीवाच्या ठिकाणी तो झोपलेला असते.
आणि संत सद्गुरू काय करतात तर ते जागे करतात. जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती. बाबा रे, हा जे सद्गुरू रूपी जोगी येते आणि तुम्हा आम्हाला सावध करते आणि आमच्या जीवाचा जो जीवपणा आहे तो काय करते तर तो बाधित करते. मग तो जीव काय होते तर तो ब्रह्मरूप होते. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. अरे बाबा, एक हरी आत्मा जीव शिव सम. माहित आहे आम्हाला, वाया तू दुर्गमी न घाली म्हणा. कारण जीव शिव आत्मा सम आहे, सारखा आहे. मग आम्हाला हे समीकरण आम्हाला केव्हा कळणार? जेव्हा संत सद्गुरू आमच्या जीवनामध्ये येतात तेव्हा आम्हाला आम्हाला हा हरिपाठ कळत असते. कारण हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ मी अगोदर म्हणत होती, पहा मी माझा फक्त इथे अनुभव सांगते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय अशी म्हणत होती मी, पण मलाच कळलं हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाय. कीर्तिमुख, अरे बाबा, ज्ञाने अज्ञान गेली, ज्ञाने कीर्तमुखत्व केली. वन्ही काष्टे जडून या स्वयं जडे. कीर्तिमुख केलं, तुमचं जे सुषुप्तीतलं अज्ञान नाहीसं केलं आणि तुमच्या ठिकाणची जी अवस्था होते ते कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि ती कुंडलिनी शक्ती जागून ती अधोगतीला जात होती तर ती ऊर्ध्वगतीला गेली. त्याला म्हणायला कीर्तिमुख. समजलं का हरिपाठ? मला जा अनुभव आला ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. कारण कीर्तिमुखे जरी गाय, आम्ही हरिपाठ तोंडानं म्हणतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. मी अशी म्हणत होती ना, तुम्ही तर जाऊ द्या, पण मी अशी म्हणत होती. मग कीर्तिमुख केव्हा झालं? आमच्या संतांच्या सद्गुरूच्या कृपेनं आमच्या ठिकाणी अवस्था जेव्हा होते माया बहिणी होत तेव्हा आमच्या ठिकाणी कीर्तिमुख होते. मग हरिमुख होते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग मुखे हरी आहे का? नाही. मग ते संताचं सद्गुरूचं मुख तुमचं मुख होते. म्हणून आपण आज सरकी करीती तात्काळ बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. अरे बाबा, एवढी ताकद आहे संता सद्गुरूमध्ये की तो भगवंत हा पंढरीचा पांडुरंग म्हणेन की हाय इथे माझं सुरू आहे, माझ्या भक्ताचं, माझ्या संताचं सद्गुरूचं, माझ्या अनुभविक भक्ताचं अरे कार्य सुरू आहे, माझ्या गुणानुवाद गायनं सुरू आहे. तर त्या ठिकाणी तो जीव काय होते तर त्या कीर्तिमुखानं तिथे काय होते तर तो जागृत होते. मग सावध झालो आलो हरीच्या जागरणा. मग आलो हरीच्या भजना नाही. मग आम्ही खऱ्या अर्थानं काय झालं जाग झालो की याच्या व्यतिरिक्त नामा व्यतिरिक्त परमार्थ नाही. तुका हा कारुणी सांगे नाम घेता राहू नका. अरे बाबा, तुकाराम महाराज किती उदाहरणं देतात, ज्ञानेश्वर महाराज, आपले नामदेव महाराज, की नामाशिवाय राहू नका. कारण नामा काय गोड भगवंताचं नाम घे घेई माझे वाचे गोड राम विठोबाचे तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. अरे बाबा, हे कान असे तरसता, पण तुम्ही भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्यांची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंत तुम्ही आम्ही, म्हणून आम्हाला अशा संताची, श्रीपाद बाबाची, आमच्या प्रेमदास बाबाची, तुमची आमची किती जन्माची पुण्य. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अरे बाबा, ईश्वरी कृपेशिवाय ईश्वरी भाव तयार होत नाही. त्याची कृपा, ईश्वरी कृपा, नंतर आमच्या संतांची कृपा. मग त्याची इच्छा म्हणून बाबांजडी म्हटलं, येळा बंगळाही असला घे नाम तरला. कारण हृदय एक झाले, त्या हृदयी घातले, द्वैतन मोडिता आपणा सारखे केले अर्जुना. भगवंत म्हणते एक हृदय झालं संताचं आणि शिष्याचं.
मग तेथे काय झालं तर द्वैतन मोडिता आपणा सारिखे केले अर्जुना. मग तेथे सुखाचा पुरुध आला धनंजया, तेथे वाडी की बुडोनिया कोण जाणे. अरे बाबा तेथे इतका धनंजय पुरा आला सुखाचा की मी तरीन की तरणार नाही कोण जाणे. त्या देवालेच ठाऊ की मी तरील की तरणार नाही. मग त्या अवस्थेच्या ठिकाणी सुखाचा पूर येते. मग तेथे सुखाचा पूर आला धनंजया. मग तेथे भगवंत म्हणते की हे धनंजया अर्जुना तेथे सुखाचा पूर आला. असं एवढं सुख आलं का संताकडून? एवढ्या काळा पुरतच आलं काय? पूर आला जन्मोजन्मी. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अरे बाबा तुम्ही वैकुंठातही गेले आणि तुम्ही जर नाम घेऊन राहिले तर तुमचे जे पूर्वज आहे त्याचा मार्ग सोपा झाला. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. मग ते पूर्वज तुमची वाट पाहता की माझा कुळामध्ये कोणी नामधारक होईल का. तर त्याचा मार्ग काय होते तर तो सोपा होते. कारण तुका म्हणे सोपे आहे सर्व आहुनी शहाणा तो धनी घेतो येते. कारण संतांचं सद्गुरूचं नाम जो शहाणा असते. कारण सर्वांना माहीत आहे राम नाम तो सब कुछ कहे चोर और ठाकूर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे ओ नाम और कुछ. म्हणून ते गुप्त आणि गुह्य ते फक्त संताच्या सद्गुरूच्या मुखामध्ये ठेवलेलं आहे. हे पूर्ण शास्त्रही वाचलं तरी दिसणार नाही. त्याचा जो गुप्त ठेवा तो फक्त संता. म्हणून सत्संगातून आपल्याला काय असते कळत असते. ते जसं जसं आपल्याला सांगत असता तसं हळूहळू आपल्याला काय असते. कारण वेदाला कळलं नाही ना. वेद जाणू गेला तो पुढे म्हणून आला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अरे बाबा वेदालाही नाही कळला चालला पंढरीचा राजा. तर तो पंढरीचा राजा जे त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्ही फक्त भगवंत म्हणते मी फक्त संताच्या सद्गुरूच्या मुखात ठेवून दिलं आणि ते ज्ञान तुम्हा आम्हाला कळलं आणि तुमचा आमच्या जीवाचा काय झाला तिथे उद्धार झाला. म्हणून आम्ही काय झालो हरीच्या आलो जागरणा. भजना नाही तर आम्ही जाग झालो तिथे की नाही आमच्या ठिकाणी आम्हीच काय झालं जाग झालं. मग करी वृत्ती जो वृत्ती तो संत जाना. मग तीच वृत्ती अधोगतीला ऊर्ध्वगतीला. कारण वृत्ती पाठीमोरे ठाके आपणाचे देखे, ते देखत खेळ म्हणे तत्व ते मिगा. मग वृत्ती कारण आरसा प्रतिमुख दाविले आणि दर्पण जाता ते नेले, परी मुख नाही गेले असे संचले निजांगीची. आमचे नाथ महाराज म्हणतात अरे बाबा तू आरसा समोर पाहतून तोंड पाहतून आरसा ठेवून दिला की तू तोंड ठेवून देतो काय नाही. जशाचं तसंच आहे. मग तीच वृत्ती काय होते परांगमुख होऊन आपला चेहरा आपल्याला दिसते. तसे त्या भगवंत संताच्या सद्गुरूची जी वृत्ती त्यांची ऊर्ध्वगतीची भगवंत रूप असते ती ब्रह्मरूप असते. ती वृत्ती तुमच्या वृत्तीशी एकरूप करता. मग करी वृत्ती तो संत जाना. मग ती वृत्ती काय करता तर ती आपत्यांच्या समान करता. म्हणून त्या ठिकाणी तो काय असते जागा असते. आलो हरीच्या जागरणा. तुका म्हणे बैसले मूड ठाया. मग तुकाराम महाराज म्हणते अरे बाबा जे मूळचं ठिकाण होतं ते तू त्या ठिकाणावर जाऊन बसला. कारण तो ब्रह्मच होता. पण झालं काय वासनेनं. सर्वांना सर्व माहीत आहे वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे, तेची झाले अंगे हरिरूप. पहा बरं पहिली ओळी अशी दुसरी अशी म्हणजे डायरेक्ट हे चित्ती ओळी वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागे की घाल जन्मोजन्मी या जठरातून त्या जठरात चाललो. पण संताची सद्गुरूची ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी सिद्धी. अरे बाबा मोक्षच नाही तर मुक्तीवरील भक्ती जाणं अखंडमुखी नारायण. मुक्तीवरील कारण 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष. मग 4 पुरुषार्थावरील वरती उल्हासे नांदे माझी भक्ती आणि माझ्या भक्तीची अनिवार्य शक्ती जाण निश्चित उद्धवा. कारण हे जडी तो आत्मा आहे तर तो जडी चेतला तो पुरुष भाग्याचा. जेथ वडीला आत्मा जेथ चेतला तो पुरुष भाग्याचा निश्चयाशी. हा जो आत्मा हा जो सर्वांच्या हृदयामध्ये हा आपला बाप आहे. तो बाप जडी चेतला तो झोपेल होता अंदर नारायण सोयाबे. अरे बाबा तो अनादिकालापासून झोपला.
त्याला जागा करणारा फक्त एक कोण येते तर जोगी, तर तो एक सद्गुरु जोगी आहे. मग तो आम्हाला सावध करते की ए बाबा तू देह नाही. सर्वात मोठं पाप कोणतं असेल तर मी देह आहे, सर्वात मोठं पुण्य कोणतं असेल तर मी ब्रह्मरूप आहे. मग मी देह आहे ही विपरीत भावना नाहीशी होऊन यथार्थ ज्ञान त्या जीवाला प्राप्त होते की बाबा तूच ब्रह्म आहेस. आणि नव्हे नव्हे तू ब्रह्म नाही तर पूर्ण विश्व तू आहे असं आमचा प्रभू सांगते. कारण विश्वपण जावे मग मला घ्यावे तैसा मी नव्हे सरसकट. फडणवीसांना सरसकट कर्ज माफ केलं तसं आमच्या माऊलीनं सरसकट. तुमची किती पाप असू दे, तुम्ही किती लबाड असू द्या, तुम्ही किती गाणेरडं असू द्या, कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही असं नव्हतं ना आम्ही तसं नव्हतं म्हणायचं कामच नाही. अरे बाबा संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्हाला संताची सद्गुरूची भेट झाली तर आम्ही काय झालो शुद्ध झालो. कारण ते ज्ञान संतांचं कोणतं आहे तो शुद्ध ज्ञान आहे. मग शुद्ध ज्ञान जीवाला जेव्हा प्राप्त होते तेव्हा खऱ्या अर्थानं तो त्याच्याच ठिकाणी तो जागा होते आणि त्याच वृत्तीमध्ये तोच त्याला पाहत असते. उदयजी तर गुरुमुखे दिसे एरवी हृदयी स्वयंभूचे असे. अरे बाबा ते निमित्त केलं आपलं भाग्य मोठं म्हणून भगवंत संताच्या सद्गुरूच्या रूपानं आले आणि तुम्हा आम्हाला काय दिलं तर ज्ञान दिलं जाग करण्याचं. मग आम्ही काय झालं जाग झालो की अरे बाबा देव कुठे नाही तर तो देव कुठे आहे तर हृदयातच आहे. आणि हृदयातच नाही तर तो संपूर्ण विश्व तो भरलेला आहे असं आमचा प्रबोध सांगते. सावध झालो आलो हरीच्या जागरणा होते पापाडे ते गेली झोप उडवनिया. मग त्या जीवाच्या ठिकाणची अनादी कालापासूनची जे सुषुप्तीमध्ये झोपले म्हणजे रात्री झोपू नका असा अर्थ नाही बरं. सुषुप्तीमध्ये जे झोप होती ती झोप उडवनिया. ती झोप तुमची उडून गेली आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं तेथे काय केलं तर जाग केलं. तुका म्हणे बैसले मूड ठाया ओल छाया कृपेची. कारण भक्तीविना प्रेम नको देवा, भक्तीविन ज्ञान नको देवा. नित्य नवा अभिमान तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ओलाव्याशिवाय मला ज्ञान. कारण मोले घातले रडाया ना असू ना माया. ले बा आमच्या स्त्रिया म्हणतात बाबा रे पुरुष म्हणतात की तुम्ही काय रडता पडता. आम्ही तर कीर्तन ऐकतो तर आम्हाला रडू येते. देवाचं ऐकलं की आम्हाला रडू येते. पण तुम्ही झोपेला आहे ना भाऊ, तोच तर मोठा घोर आहे. मग त्याचा एवढा खटाटप कशासाठी? तो खटाटप याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणी झोपलेले आहे. जरी रडत असले तरी तुमचं, कारण दिसायला दोन्ही सारखी आणि वर्म जाणे तो पारखी. आता ते रडता तुम्ही रडता नाही, तुम्ही रडता आम्ही बी रडतो. कीर्तनामध्ये भजनामध्ये आम्हाला रडू येते पण खऱ्या अर्थानं ते जागृत झालेले नाही. आणि संत सद्गुरू या भक्ताला ज्ञान देऊन नाम देऊन ते जाग करत असता आणि ओल छाया कृपेची. मग ते त्या जीवावर काय करता प्रेमाची ओल म्हणजे प्रेमाची ती तिथे त्या जीवाला कृपा करता आणि त्या जीवाचा काय करता उद्धार करता. पहा तेच मी एकनाथी भागवतात तुम्हाला वाचून दाखवते. आत्मा हा अनंत आणि अपार ज्ञानमय मायातीत पूर्ण असा आहे. बोलू नका. आत्मा हा अनंत आहे, अपार आहे, ज्ञानमय आहे, मायातीत आहे, पूर्ण असा आहे. तोच मायेचे अधिष्ठान होतो म्हणूनच त्याला अंतरात्मा असे म्हणता. पहा तोच काय होतो मायेचं अधिष्ठान होतो. कारण सरसकट भगवंत म्हणते की मी संसार नाही न झाला संसार आहे रे परब्रह्म. अहम सोहम दोन्ही आकडले देश वस्तू काळ भेद मावळाला आत्मा निर्वाळीला विश्वाकार. अरे बाबा हा आत्माच काय या विश्वाच्या. मग तेच तर आमच्या चांगदेवाला कळलं नाही. 1400 वर्ष शरीर केले जतन बोधाविनशी ना वाया गेला. तेच आमच्या मुक्ताईनं तो बोध दिला
आणि तोच आमच्या प्रेमदास बाबांना तुम्हा आम्हाला दिला की आत्मा तोच तुम्ही आहात, भगवंत रूप तेच तुम्ही आहात, कारण जीवच हा ब्रह्मरूप आहे. हे कळण्याला फार मोठं भाग्य लागते. तुम्ही खरोखर भाग्यवान आहे की बाबाच्या अंडर खाली आले. पुढे आलं असतं जन्माले तर आता कदाचित आता आपले लेकरं पुढे नातोंड मिळीन की नाही मिळीन हे मधातच आपण अटकलो. किती भाग्याचं. कोण जाणे की कोणाला कळीन नाही कळीन. एवढा मोठा विश्वाचा राणा आणि तो तुमच्या हृदयामध्ये आणला, जागृत केला, जागं केलं. अनादी कालापासून जीव किती भटकत आला आणि तो या संताच्या सद्गुरूच्या या सर्कलमध्ये आला तेव्हा त्या जीवाचा उद्धार होतो. नाही तर किती कीर्तनकार केले, किती प्रवचनकार करते, प्रवचन होती, कीर्तन करते, कीर्तनकार होती, पण संत सद्गुरू कुठे भेटता नाही. कोटी में कोटी कोई में कोटी एक मुझे जानता है. कारण ते दुर्मिळच आहे ना. अद्वैत जे ज्ञान आहे ते दुर्मिळच आहे आणि द्वैत हे ज्ञान सर्वीकडेच लाभलेलं आहे. मग अद्वैत ज्ञान आम्हाला कळण्याकरता खऱ्या संताची सद्गुरूची गरज आहे. तर तो कुठे आहे तर अंतरात्मा असे म्हणतात. तो मायेला व्यापूनही अपार आहे. पहा, तो मायेचा पती आहे तर तो व्यापूनही अपार आहे, म्हणून त्याला परमेश्वर असे म्हणतात. मग त्यालाच काय म्हटलेलं आहे, परमेश्वर आहे. त्या मायेलाच. मग माया वेगळी, सद्गुरू वेगळा नाही. विश्वपण जावे, तुम्हाला अर्थ सांगते, विश्वपण जावे मग मला घ्यावे. माऊलीची ओवी आहे, विश्वपण जावे मग मला घ्यावे, तैसा मी नाही सरसकट. किती ओव्या असं म्हणाले लागता की देवा तुन या संसारामध्ये राहून खळबळ करून हरिबोला भांडण, हरिबोला कांडण, रोज भांडण, रोज दिवस निघला की तुम्ही मी. संघर्षमय जीवन आहे, त्यात तर कोणी सोडूच शकत नाही. मुलाबाळांचं, नवरा बायकोचं, पती पत्नीचं काही जे असेल नसेल ते नातं गोतं त्याच्यामध्येही मी भरलेला आहे. म्हणून मला काय म्हटलेलं आहे, परमेश्वर आहे असे म्हणतात. तोच मायेचा नियंता आहे म्हणून त्याला ईश्वर असे म्हणतात. मग तोच मायेचा काय झाला, नियंता झाला. तोच अविद्येमध्ये प्रतिबिंबित झाला. मग तोच तुमच्या आमच्यामध्ये, कारण जीव जन्माले आला. झालं, टाईम झाला. तोच अविद्येमध्ये प्रतिबिंबित झाला आहे म्हणून हे जीव हे नाव पावला आणि तोच या देहाच्या ध्यासाने प्रबळ होऊन अहंकार झाला. मग तोच काय झाला, अहंकार झाला. मग या देहाच्या ठिकाणी मीपणा वाढवला. मग तो देहालाच मी म्हणू लागला आणि त्याच्याच ठिकाणी तो अहंकार झाला आणि सोहम विसरून गेला. अहंकार झाला. तोच संकल्प आणि विकल्प या उपाधीच्या संसर्गाने मन होऊन राहिला आणि मनाच्या गमनासाठी 10 इंद्रियही तोच झाला. पहा, संकल्प आणि विकल्पही तोच झाला. पुन्हा कल्पना विद्या तेने झाला जीव. मग तोच संकल्प करू लागला आणि विकल्प करू लागला. त्या इंद्रियांना आधार सुखदुःखाचा समुदाय आणि पाप पुण्याचा चमत्कार असा देहाचा आकारही तोच झाला. भगवंत म्हणते मीच देहाचा काय झाला तर आकार झाला. इंद्रियाला आधार घेऊन सुखदुःखाचा भोगाचा समुदाय केला पंचमहाभूताचा आणि काय झाला, देह उत्पन्न केला. त्या देहाचे कारण सत्व रज तम हे तिन्ही गुण तो स्वतः झाला. तीनही गुण तोच झाला. मग संत सद्गुरू काय करतात तर या 3 गुणाच्या पलीकडे नेता. आम्ही सत्वगुणी आहे, आम्ही रजगुणी आहे, आम्ही तमगुणी आहे हे गुणाची भावना करत नाही तर तो अगुणी आणला. आपल्याला बाबांनी सांगलं एका सत्संगात, तर तो काय केला, अगुण बा ताने घे नाही काय, अगुण केला. मग तोच तो अगुण झाला. आणि गुणक्षोभाचे मुख्य वर्म जे पंचविषय विषभोगाती क्रियाकर्म स्वधर्म तोच होऊन राहिला. आणि तिन्ही गुणाच्या जन्माचे कारण हे महत्त्व आणि प्रधान सूत्र तोही तोच झाला. अशा प्रकारे सारा संसार हा ईश्वर आपणच बनला. भगवंत म्हणते हा पूर्ण संसार मीनच नटवला. त्या संसाराला आश्रयभूत अशी गुणसाम्यरूपी प्रकृती तोच बनला आणि उत्पत्ती स्थिती आणि लय करणारी शोभक शक्ती असा जो काळ तोही मीच झालो. काळाच्या रूपानं भगवंतान ते मीच झालो. तो काळ आपल्या या सत्ता शक्तीने जीवाची अथवा जगताची उत्पत्ती करतो, पालन करतो आणि ती संहार करते आणि पुन्हा पुन्हा आवृत्ती अशी कीर्ती करतो. याचा थांग पत्ता लागला नाही. किती जन्मले किती मेले गणित नाही जी दातारा. पुन्हा जन्माले पुन्हा मेले तर असे गणित नाही. ह्यावरून परब्रह्माची स्फूर्ती तो संसार होय.
पहा जे परब्रह्म आहे, कारण परब्रह्म आपण म्हणतो उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरवी आरती शिष्याची आहे, पण परब्रह्म कुठे दिसते आम्हाला? नाही दिसत. जसं आपण नाम घेऊ तसं त्या परब्रह्माची आम्हाला जाण होते, कारण सद्गुरू तोची परब्रह्म ऐसा ज्याचा परमभाव, त्याचे कर्म होय निष्कर्म, तो अक्षर निश्चिम क्षरत्वेशी. त्याचेच होता ज्याचा संताचा सद्गुरूवर विश्वास असतो, भाव असतो, त्याचेच कर्म. नाही तर नाम कोणी घेताना इकडे आम्ही कुठे गुरून कुठे काय थांबत, कारण जगाच्या मेळे न दिसती. तुम्ही जगाच्या बाजारात जासाल तर तो मेळ लागत नाही, जगाच्या मेळे न दिसती. जगाच्या बाजारात तुम्हाला सापडणारच नाही, फक्त संताच्या संगती मनोमार्ग गतीन आकडावा श्रीपती येणे पंथे. जर संताच्या संगतीने जर तुम्ही नामस्मरण केलं, नाम जसं जसं जपलं तसं तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि अनुभव ह्याच परब्रह्म आहे, तोच देव आहे, कारण परब्रह्माची स्फूर्ती तोच संसार झाला. मग संसार त्याच्यापासून वेगळा आहे काय? नाही. आम्ही तुम्ही आलो तर फार भाग्यवान, आमच्या आईवडिलांनी किती पुण्य की आम्ही जन्माला आलो. तोच संसार आहे, त्यालाच लीला शक्तीने साकार स्थिती प्राप्त झालेली आहे. आणि मी विश्वेश्वर असून विश्वस्वरूप आहे, नानाविध पदार्थ मीच आहे, म्हणून जो जो पदार्थ दिसतो त्या रूपाने आत्माच भासतो. माझ्याहून वेगळा असा एकही पदार्थ नाही. असा ज्याचा विश्वास असेल तोच या जगात धन्य होय. कारण असा विश्वास असायला पाहिजे. संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे झालो त्यांचा मी दास. जसं आम्ही संसाराचं दास होतो सकाळपासून तर रात्रीपर्यंत, तसाच आमच्या संतांचं सद्गुरूचं जर दास झालं तर आम्हाला संतांची महती कळेल, किंवा परमार्थ आम्हाला कशाला म्हणता आणि खरंच कशा ठिकाणी आम्ही जागो होऊ हे आम्हाला तिथे कळत असते. वाचू काय थोडंसं 10 मिनटं वाचू? हां वाचते. मीच एक नाना रूपाने व्यक्त झालो याबद्दल वेद सुद्धा साक्षी आहे. पहा मी अनेक रूपानं नटलो. आता जर प्रमाण ओव्या हे म्हणत बसलं तर 1-3 घंट्याचं कीर्तनच होते आपलं. किती छान छान आहे बाबांनी आपल्याला इतकं समजून सांगलं. खरंच आता तर ते आपल्या बाबाचं ते ठगूबाईचं तर कितीकच त्याचे बाप रे असे डोळे, असं वाटते आता शेवट होईन ता शेवट होईन ता. कीर्तन कशाला म्हणता पहा बरं, नुसत्या नामाले बाबांनी शेवट सांगलं की नुसत्या नामाले कीर्तन म्हणता. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथे नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदमा उकडा आणली तीर्थे ठाईवरून उठवली, यमलोकीची खुंटली राहाटी आगवी. यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे काय दमावे, तीर्थ म्हणती काय खावे, दोष कदाशी नाही. पंढरपूरला गेलं तो विठ्ठल म्हणते याले दोष नाही, मी जायते सद्गुरू जाय. दोष कदाशी नाही म्हणजे दोष तुम्हाला औषधाला मिळणार नाही, कारण माझा भक्त कोणाचा झाला तर सद्गुरूचा दास झाला. एवढी पावर संताच्या नामामध्ये. सांगण्याचं तात्पर्य हेच की एवढी पावर संताच्या सद्गुरूच्या फक्त विश्वास असण्याची गरज आहे. विश्वचक्षु आणि वेदश्रुती मला सर्व काळ गात आहे. असे असता काय आश्चर्य पहा की जीव कल्पनेनेच किती भुलला. पहा एवढं मी सोपा साधा सरळ असून जीव काय झाला तर तो कल्पनेनं काय झाला भुलला. मी भुलला. तो देहध्यासाने अहंता वाढवतो आणि त्या देहाला मी म्हणून तो काय काढत असतो तो अहंकार वाढत असतो. आणि म्हणतो की देव हा त्रैलोक्यातही दिसत नाही. बरं मी शोधायला जातो तो देव, देव सदा जवळीच असे आणि पाहो जाती देशोदेशी, ज्याशी समजला तो गदा 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 हसे. बरं एवढे बोलून मी माझे 2 शब्द माझे सद्गुरू प्रेमदास बाबा यांच्या चरणी अर्पण करते आणि माझे प्रवचन संपवते. सद्गुरुनाथ महाराज की जय. बाबा